Good morning, everybody. I welcome you, everybody, on a new article that is called as the energy stored in the magnetic field. आता एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड आपल्याला पाहायचं आहे. मग आता इथे काय, आता ऑलरेडी आपण जे काही शिकलो आहोत त्यापैकी पहिला प्रकार जो आहे, पहिला मुद्दा जो मांडला आहे, वी नो दॅट changing magnetic flux in a coil causes a induced EMF आणि which in turn opposes the change. म्हणजे आता आपण सर्किटमध्ये ज्यावेळेस कॉईल लावतो आणि त्या कॉईलमधनं करंट फ्लो करतो, तर आपल्याला माहिती आहे की त्या कॉईलमधनं करंट फ्लो होत असताना काय की करंट इज वेअरिंग करंट आला म्हणजे वेअरिंग मॅग्नेटिक फ्लक्स आला आणि मॅग्नेटिक फ्लक्स गिव्ह राईज टू व्हॉट, गिव्ज राईज टू इंड्यूस EMF. आता हा जो इंड्यूस EMF आहे तो ओरिजिनल EMFच्या विरुद्ध चालत असतो. देअरफॉर एनर्जी हॅज टू बी स्पेंड टू ओव्हरकम इट बाय बिल्डिंग द मॅग्नेटिक फील्ड. मग आता आपल्याला काय करावं लागेल, आता ही जी क्रिया आहे जी म्हणजे विरुद्धपणाचं काम करते ती आपल्याला जर घालवायची असेल तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड बांधावं लागेल किंवा जनरेट करावं लागेल. आता आपण दुसरा प्रकार जो आहे की जसं एका सर्किटमध्ये रेझिस्टन्स लावला आणि त्याच्यातनं करंट फ्लो झाला तर तो रेझिस्टन्स गरम होतो आणि हीट गिव्ज आउट. मग द एनर्जी मे बी रिकवर्ड ॲज अ हीट इन रेझिस्टन्स सर्किट ऑल्सो. म्हणजे त्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये रेझिस्टन्स सर्किटमध्ये की जी आपली हीट एनर्जी जी व्हायला जाते ती जर आपल्याला मिळवायची असेल तर कदाचित आपल्याला ह्या मॅग्नेटिक फील्डची आपल्याला गरज आहे. सो दिस फॅक्ट गिव्स अ लॉजिकल कॉन्सेप्ट ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे दोन्ही उदाहरणं आपल्याला काय देत आहेत, इट गिव्ज अस द idea of energy to be stored in magnetic field. आता ही जी मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी जर स्टोअर करायची असेल तर मग आपल्याला सर्किट नवीन तयार करावं लागेल. त्याच्या अगोदर एक आपलं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये उदाहरण बघितलं कॅपॅसिटरच्या बाबतीत. वी हॅव सीन दॅट एनर्जी स्टोर्ड इन द मीडियम म्हणजे इन बिटवीन द प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर having C capacitance and the charge Q which is hold at a potential V. म्हणजे ज्यावेळेस आम्ही चार्ज घेतो की प्लेटवर आणि या प्लेटमुळं तुम्हाला माहिती आहे इंड्युसमेंट होतं, निगेटिव्ह चार्जेस तयार होतात, मग त्याच्यापासून पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं आणि मग त्याच्यामुळं आपल्याला कॅपॅसिटी एक निर्माण होते की किती आपण ह्या कॅपॅसिटरमध्ये चार्जेस स्टोअर करू शकतो. म्हणजे मग त्याचं आपण इक्वेशन काढलं होतं, यू इज इक्वल टू यू ई एनर्जी ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी क्यू स्क्वेअर अपॉन 2C. जर क्यू इज इक्वल टू सी व्हीचा फॉर्म्युला टाकला तर हेच इक्वेशन असं दिसतंय 1/2 CV². आता आपल्याला इथं आपल्याकडे एनर्जी आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, परंतु मॅग्नेटिक फील्डची एनर्जी नाही आहे. ई म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. Now we want to find similarly UB. ईच्या ऐवजी काय फाइंड करायचं, आता मला UB. मग मी काय करतो, माझ्या सर्किटमध्ये थोडासा चेंज करतो, रेझिस्टन्स म्हणा किंवा कॅपॅसिटर म्हणा हे सोडून मी वापर कशाचा करणार आहे, इंडक्टन्सचा सर्किटमध्ये. सो नाव वी कॅन फाइंड आउट द एनर्जी स्पेंट टू बिल्ड द करंट I इन द सर्किट विच इज हॅव्हिंग इंडक्टन्स L. आता आपल्या सर्किटमध्ये साधं नुसतं इंडक्टर जर घेतलं तर त्याचं आपल्याला माहिती आहे की इक्वेशन E इज इक्वल टू -LdI/dt. आता -LdI/dt म्हटलं म्हणजे वर्क डन इन मूविंग ए चार्ज dq अगेन्स्ट EMF. मग आता आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन करायचं आहे. आता वर्क डन जर करायचं असेल तर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे, dW इज इक्वल टू -E × dq.
आता मायनस ई इंटू डी क्यू. ई म्हणजे काय, ई एम एफ. आता वर आपल्याला किंमत माहिती आहेच आहे, ई इज इक्वल टू किती आहे, एल डी आय बाय डी टी. ही तर किंमत टाकून द्या, डी क्यू. आता हा डी टी टर्म आहे तो डी क्यू खाली आणू, म्हणजे काय झालं, डी क्यू बाय डी टीला काय म्हणतो आम्ही, आय. सो देअरफॉर इक्वेशन बिकम्स डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एल डी आय इंटू आय. आता हे झालं काय, एक छोट्या चार्जच्या वर्डन. मग टोटल वर्डन जर काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन जर करायचं तर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. आता इथं आपण इंटिग्रेशन करताना वी टेक द व्हॅल्यू ऑफ करंट फ्रॉम 0 टू फायनल करंट आय इंटू मायनस एल डी आय आय. आता याच्यात एल कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. इंटिग्रेशन ऑफ आय डी आय काय आहे, 1/2 आय स्क्वेअर आणि गुणिले एल. सो वी गेट डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 एल आय स्क्वेअर. आणि ही 1/2 एल आय स्क्वेअर जी आहे त्याला यू बी म्हणतो. त्याला काय म्हणतो, यू बी. आता हे इक्वेशन यू बीचं आणि हे इक्वेशन यू ईचं कम्पेअर जर करा तर 1/2 सी व्ही स्क्वेअर. आणि आपलं इथं आलं की ते 1/2 एल आय स्क्वेअर. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन काय झाले, यू बी इज ॲनालॉगस टू यू ई. म्हणजे दोन्ही पण यू बी आणि यू ई काय दाखवते, एनर्जी स्टोर्ड. मग एक एनर्जी स्टोर्ड यू बी म्हटलं तर इन मॅग्नेटिक फील्ड आणि यू ई म्हणजे काय, इन इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, कॅपॅसिटरमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आता आपण नवीन मुद्दा घेऊ, एनर्जी स्टोर्ड. मग अशी जे बघितलं, एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता एनर्जी स्टोर म्हटल्यानंतर आता एनर्जी किती म्हटल्यानंतर डेन्सिटी आली. मग ती डेन्सिटी आपल्याला पाहिजे. मग ती डेन्सिटी कशी फाइंड आउट करायची, त्याकरता हे एक्सप्रेशन, एनर्जी डेन्सिटी ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड. आता हे समजण्याकरता मी काय घेतलं आहे, सोलोनाईड घेतला, पाईपाचा तुकडा घेतला आहे. हा पाईपाचा जो बोर आहे किंवा जे पाणी याच्यातनं जसं बाहेर पडतं तशी ही मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स आहेत, हे बाहेर पडताना दाखवल्यात. ही डायरेक्शन झाली बीची. आणि आतमध्ये आता आपण ही जी पाईप आहे याच्यावर आपण काय केलेलं आहे, वाइंडिंग्स आहेत आपले. याच्यामध्ये काय, वाइंडिंगमध्ये बाहेरून करंट फ्लो होतो आहे, परंतु इट गिव्ज राईज टू मॅग्नेटिक फ्लक्स. कारण शेजारच्या परिसरामध्ये काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड तयार झालं म्हणजे काय तयार झालं, मॅग्नेटिक लाईन्स झाल्या. म्हणजे त्याला आम्ही मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक लाईन पासिंग थ्रू द गिवन सरफेस एरिया, दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फ्लक्स. मग आता हे समजून घेण्यासाठी मी आता इथं एक्सप्लेन करतो. कन्सिडर ए लॉंग सोलोनाइड विच इज हॅविंग द लेंथ एल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲज कॅपिटल ए. हे बघा, हा जो आहे याच्यातून जसं पाणी बाहेर पडतं नळातनं, तो जो फेस आहे त्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणतो. मग आता हा जो आतला भाग झाला तो काय झाला, आता याची लेंथ एल आहे आणि एरिया, लेंथ गुणिले एरिया म्हणजे काय, वॉल्यूम. सो हिअर इट इज वॉल्यूम इज इक्वल टू ए इंटू एल. आता पुढे बघितलं तर यू बी इज नथिंग बट द एनर्जी स्टोर्ड. आता एवढ्या याच्यामध्ये, आता एवढा सेक्शन जर घेतला नळाचा, तर याच्यामध्ये जसं पाणी असतं, म्हणजे याचा अर्थ काय आहे, पाणी इट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. इट इज स्टोर्ड इयर फॉर अ मीन वाईल. जेवढ्या सेकंदासाठी जोपर्यंत नळ चालू आहे तोपर्यंत इथपर्यंत पाणी येत राहणार. म्हणजे त्याच एवढ्या याच्या सेकंदामध्ये, एवढ्या पिरियडमध्ये इथं एनर्जी स्टोर्ड आहे. त्याच पद्धतीने मॅग्नेटिक एनर्जीसुद्धा स्टोर्ड आहे. नाव this energy stored is distributed uniformly within the solenoid everywhere. म्हणजे पाणी जर काय एका बाजूने चलत नसतंय तर संपूर्ण नळामध्ये पाणी असतंय. सो वी से दॅट डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म. मग आता इक्वेशनमध्ये जर लिहिलं फॉर्ममध्ये तर काय येईल, एनर्जी स्टोर्ड पर वॉल्यूम इज कॉल्ड ॲज द यू बी. आता हा स्मॉल यू बी आहे. एनर्जी स्टोर्ड पर युनिट वॉल्यूमला काय म्हणतो, स्मॉल यू बी. विच इज इक्वल टू
कॅपिटल UB अपॉन AL. आता UB अपॉन AL मग अशी आपण एनर्जी स्टोर्ड म्हटलं होतं. मागचं एक्सप्रेशन आपण कॅल्क्युलेट केलं तर UB इज इक्वल टू काय काढलं, हाफ LI स्क्वेअर. देअरफोर इक्वेशन, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ह्या इक्वेशनमध्ये UBची किंमत हाफ LI स्क्वेअर टाकू. दिस इक्वेशन बिकम्स हाफ LI स्क्वेअर अपॉन AL. मग आता हे झाल्यानंतर मग फक्त मॅथमॅटिकली आपल्याला सेपरेशन करायचं आहे बघा. हाफ LI स्क्वेअर अपॉन AL, हा L आणि हा L, कॅपिटल L आपण स्मॉल l बाजूला घेतला ब्रॅकेटमध्ये. उरलेले टर्म्स हाफ इंटू I स्क्वेअर अपॉन A घेतला. याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता इथे हा झाला तुमचा काय, स्मॉल UB. म्हणजे UB काय, एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. आता आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे, फॉर लॉंग सोलोनॉइड इंडक्टन्स पर युनिट लेंथ L अपॉन Lची किंमत काढली होती. दॅट इज μ0 n स्क्वेअर अप इंटू A. म्हणजे आपल्याला याची किंमत माहिती आहे L अपॉन Lची सुद्धा. म्हणजे त्या टाकून त्याला 3 नंबर म्हटलं आहे. 3 नंबरचं इक्वेशन 2मध्ये टाकून द्या. V घ्या. μB इज इक्वल टू μ0 n स्क्वेअर A इंटू हाफ I स्क्वेअर अपॉन A. आता इथं काय कॉमन आहे, A गेट कॅन्सल. रिमाइंडर इज UB इज इक्वल टू हाफ μ0 n स्क्वेअर I स्क्वेअर. हे मिळालं मला इक्वेशन नंबर 4. सो दिस इज कॉल्ड ॲज द एनर्जी डेन्सिटी इन टर्म्स ऑफ μ0 n आणि I स्क्वेअर. अजून थोडं फॅशनेबल जर बदलायचं असेल तर आपल्याला हे पण इक्वेशन माहिती आहे. B इज इक्वल टू काय, बीच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल. आता इथं फक्त μ0 n आयच्या भाषेत आहे. आता यालाच जर मला बीच्या भाषेत लिहायचं असेल मॅग्नेटिक फील्डच्या, तर B इज इक्वल टू काय, μ0 n आहे. ते टाकून याच्यात V घ्या. UB इज इक्वल टू B स्क्वेअर अपॉन 2μ0. सो दिस इज अनदर फॉर्म्युला which tells us the density of energy stored in the magnetic field. अशा पद्धतीने हे एनर्जी डेन्सिटी झालं आहे आपलं मॅग्नेटिक फील्ड्सच्या बाबतीत. आता आपल्याला त्याच्यावर उदाहरणं पुढं जाऊन सोडायचे.